2-3 दिवस म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न होतं मला 1 दिवस सुट्टी नाही दिली ना आता 2-3 दिवस घेतात मी नाही जाणार मी राहिली नाही तू बरी अगं तू जाय ना बाई आम्हाला बोलायचंय ना ग माझ्या संग बोला ना बाईसाठी मला काय बोलायचं तुला आत्ता म्हणते तुला ताई म्हणते तुला जीजी म्हणते रांड ऐकतच नाही हा काय नाही आता जाती का मग जाते ना येऊ नको पटकन माझा नमस्कार असो तुम्हाला. नमस्कार घालण्याची पद्धत वेगळी वाटते. काय झालं? नमस्कार घातला मी तुम्हाला, नमस्कार करा. अहो काय बाई चिंटू तुम्ही घेतला ना वाटली हो हो मीच हो वाटलंच मला चिंटू एवढा सुंदर आहे तर चिंटू फेकणारा किती सुंदर असेल आवडतो माझा पाहता बाई अहो पाहुणी पडली मला चेंडू वरती आला. अहो ज्यावेळेस तुम्ही बोलता काय पोपटासारखं ट्यू 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 बोलता बाई अहो पण मी तुम्ही केव्हाची आले काय माझी वेळी बाई मला कळालंच नाही अहो ना तुम्हाला बस अरे शिपाई अरे कुठे रे अरे मला चहा घेऊन ये रे ते दुसरा शिपाई कुठे गेला हा तू कसे बसली ते मी तर पुढची टाकी मध्ये बसायला अहो तुम्हाला काही पाणी देऊ का हो द्या ना. पाणी देऊ हो द्या ना. बरं बसा तुम्ही बसा ना तुम्हाला मला बोलायचं होतं बोलू का हो बोला ना. खरंच बाई तुम्हाला पाहता तुम्हाला हो मला फार भीती वाटायला लागली आता. माझ्या मनात काय माहिती का काय? अहो नजरेचा तीर अहो खेचला तसा नजरेचा पायाच्या
बाई तुला काही ज्ञान नाही पायाच्या तुमच्या दिलास यालाच आईचं प्रेम म्हणतात का? मला तर काही माहिती नाही, पण बघू ही आई कुठपर्यंत जाते. तुम्हाला काही बोलायचंय ना? मग असं स्पष्ट बोलत का नाही तुम्ही? की असल्या भाषेत मला नाही कळत ना. मला काय बोलायचं? हो, काय बोलायचं ते एकदम स्पष्ट बोला. तर ऐकून घ्या. हा, बोला ना. अरे तुम्हाला पाहता बाई, अहो पडली मला भ्रांत, पडली मला भ्रांत. अहो मला येडीला नाही समजत. काय? मी तुम्हाला मालिका बोलवलं माहिती का? का बोलवलं? माझे पती गेले देशावरी. माझ्या पतीसारखे दिसते तुम्ही मला. माझ्या माली बसा आणि माझ्या संगीना तुम्ही भानावरती आहात का? तुम्ही काय बोलता याचं तुम्हाला भान आहे का? हो, असे आप शब्द तुमच्या मुखातून येताच तुमची जीभ का गळून पडली नाही? ए सख्या, ए दिलबरा, नाही, ए माझ्या राया, असे शब्द तुझे तोंडाने शोभत नाही हो. नाही, असं बोलू नका. काम वाचण्यामध्ये तुम्ही तल्लीन झालात. तुम्हाला काय बोलावं हे समजेना. चला, भानावरती या. तुम्ही कोणाशी बोलताय याचं तुम्हाला भान असू द्या. ओ, तुम्ही माझी आई आहात. मी तुमचा मुलगा आहे. या धर्तरीवरती, या पृथ्वीवरती पशु पक्षी जन जनावर जन्माला येतात ते तुमच्यापेक्षा बरे. पण तुम्ही का वासनेमध्ये इतके व्याकुळ झालात? तुम्हाला काही समजेना असं झालं. खूप इच्छा मनामध्ये होत्या मातोश्री. कर्माचा नसून धर्माचा मी तुमचा भाऊ मुलगा आहे. आईच्या नात्याने मी तुमच्या जवळ आलो होतो, पण नाही. याच्यानंतर मी तुम्हाला माझा तोंड कधी दाखवणार नाही आणि आई सुद्धा कधी बोलणार नाही. येणार आम्ही. परमेश्वर, अरे बोला मी काय माझ्या बोला. अहो महिना शोक करे अंतरी, मुलाचा शब्द ऐकला धडकी भरली
परमेश्वर पापाची थंडी माझ्या डोळ्यावरती होती बाई मला कसं येणीला कळलं नाही का माझ्या सोबतीचा मुलगा आहे पण हे मला माहिती नव्हतं अहो बाईसाहेब, काय झालं बाईसाहेब तुम्हाला? अहो बाईसाहेब, का बरं हसताय तुम्ही? अगं हसत नाही काय सांगू का त्याचे तुला काय झालं बाई? जो युग जो परपुरुष तो माडीवरती आणला होता कोणता होता? अगं तो दुसरा नसून माझ्या सावलीचा माझा मुलगा बाई माझ्या सौतीचा मुलगा होता आणि मी त्याला प्रेमाची मागणी मागितली दासी का माझ्याकडून एक चूक झाली आता या चुकीला माफी नाही बाईसाहेब, माझी नाही शंका तुम्ही. नाही शंका. बाबा, पण माझं नाव काय घ्यायचं नाही यामध्ये, हा? कसं ग हे बघ, मी तुम्हाला एक उपाय देते पण माझं नाव मध्ये नाही घ्यायचं. काय अहो बाईसाहेब, जे असं आहे ना त्याला आता उलट करायचं, उलट फक्त. म्हणजे कसं सांगू बाईसाहेब, काय म्हणायचं माहिती का? तोच माझा रंगी माल्याला त्यानेच माझा असा हात धरला, त्यानेच मला पाण्याचा गिलास मागवला आणि त्यानेच मला प्रेमाची मागणी मागितली. म्हणजे हे सगळं महाराजांना उलट सांगायचं उलट सांगायचं, फक्त उलट. तोच माझ्या महाली आला त्याने माझा हात धरला त्याने मला पाण्याचा गिलास मागवला आणि त्यानेच मला प्रेमाची मागणी मागितली म्हणजे उलट सांगायचं जरा उलट सांगायचं, उलट उलट. जेवढी मग तिची जरा तुमच्या अंगावर काहीच नाही. बाई लई गुणाची ग बाई तू हा, चांगलं चेंडू चेंडू घेतलं मला म्हणलं नाही कुणाची बाई. चाललाय आता लागला उन्हाळा दिवस बरं का एवढं खुशीत काम केलं ना तू दुकानात जाते कडू लाडूचं सामान घेऊन येते सकाळी 4 लाडू दुपारी 4 लाडू संध्याकाळी 4 लाडू खात राहिले सर इकडे का प्रकार झाला महाराज 12 वर्ष झाले गोष्टीला 12 वर्ष झाले गोष्टीला राजाने विचार केला राजाने विचार केला राजाने माया देशाला वरी गा निघाली माझी तीर्थयात्रा संपून मी आता माझ्या मायदेशी परत जात आहे 12 वर्षाचा प्रवास झाला पायी पायी तीर्थयात्रा झाली दर्शन पावन झालं आता मी माझ्या मायदेशी परत जातो आनंद झाला म्हणून तर राजा शशांक आज आपल्या नगरीला आवाज देतो त्या शिपायाला शिपाई ए शिपाई नमस्कार महाराज आशीर्वाद असो वा बरी राहिली यात्रा ड्युटी तुमची चालूच आहे ना हो तिची शिले पुढे आहे आहे हा बर काय अनु पाणी गेले अनु बांधले बरोबर आता झालं नाही मला पहिलं तुझ्या मालकिनीची भेट घ्यायची आहे बर तुझी मालकीण आहे ना आहे, रंगा? आहे, आहे ना. आहे का हा चला मी आता जातो हा तुमच्या मालकिनीची भेट घेतो तुम्ही एक काम करा तुम्ही इथं थांबा मी बाई साहेबाला बोलून आणतो तू बोलून आण का हा. नाही दासी आहे ना बर मी दासीला सांगतो ते आवाज देऊ. हा? दासी ए दासी महाराज तुम्ही आले? यायचं नव्हतं का नाही हो महाराज, माझं नाव काय घ्यावं? आशीर्वाद असो दासी काय? तुझी मालकीण कुठे आहे ना? मग तिला सांग मला महाराज तीर्थयात्रा करून
माय ऋषी परत आले हो का? महाराजांची पंच आरती करण्याकरता तुम्हाला ताबडतोब बोलवलं होण्याचा लवकर या. हो बाई महाराज आले ना, महाराज आले. मग नाव काही घेऊ नका बरं का बाई. तुला मी सांगते अजून कशालाच काही नाही ते तोंड आहे ना नीट करायचं याचे वगळं नको करू काही द्यायचं. मी करते काय बोलते महाराजाला तू गुपचित राह. बाबा अहो महाराज काय दासी हा येते बाईसाहेब आली का तुझी मालकी येते लवकर बोलाव. तुम्हाला अरे वा भुजावती मी 12 वर्षाच्या नंतर तीर्थयात्रा करून आपल्या घरी परत आलो. माझ्या राणीला आनंदानं होताना ती दुःख झालं काय भानगड आहे. अरे एखादा माणूस कधी बाहेर दिवसभर कधी येणार संध्याकाळी त्याची बायको वाट पाहते अजून कशी नाही आली कुठे गेली. मी 12 वर्षाच्या नंतर माय दिवशी परत येतो. माझ्या राणीला आनंदानं होताना माझं दुःख झालं म्हणजे तिच्या मनात आहे का मी यायचं नव्हतं. भुजावती का नाराज आहे तू महाराज महाराज तुम्ही गेल्यानंतर या नगरीमध्ये अंगला झाला. महाराज काय झालं काय सांगू तुम्हाला. भुजावती तुला जर एखाद्या लोकांनी वाईट शब्द बोलला असेल त्याची जबान काढून फेकल्या नाही. एखाद्याने तुझ्याकडे जर काने नजरेने बघितलं असेल तिची डोळे काढणार नव्हती. बोल काय झालं महाराज काय कोण बोलणार आहे महाराज. अहो अहो तुमचा मुलगा अहो घरचे झाले महाराज घरच्याने खेळ लावला बाई. दुसऱ्याला काय बोलता महाराज दुसऱ्याला काय बोलता. एक मिनिट माझा मुलगा कृष्णांग काय केला त्याने. महाराज तुमचा मुलगा आला रे बाई. माझा मुलगा आला. अरे माझा नाही तुझा मुलगा नाही का. महाराज अरे मुलगा आला म्हणजे तुला आनंद नाही झाला. अहो तुमचा मुलगा आला आणि तो एकदम माझ्या महालात आला. अरे 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 भुजावती मुलगा आईच्याच रंगा भागामध्ये येणार